स्पर्धेचे शिल्पकार सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय अनिल भाऊ भूमकर, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अमरदादा बाखेडेकर, महेश शिंदे, संदीप कदम सर, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेंदरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उत्तेकर, रोहनदादा करंजकर, अमर निवंगुणे, ओंकार शिंदे, मनोज मांजरे, विनोद पावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत गावटे, बुवाभाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज झगडे, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगुणे, महेश पायगुडे, मयूर डिले, विजय शेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष अणमगर, निखिल सकपाळ, प्रवीण उभे, जितेंद्र उणेचा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. कोण म्हणेल पहिल्या पर्वातली स्पर्धा आहे. अतिशय शानदार आयोजन, दर्जेदार खेळ. अक्षय निर्मल पहिला सामना अतिशय महत्त्वाचा आहे. अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन. फोर्टी प्लस साठी फक्त इंटरनॅशनलचा एक जो नियम आहे तो इथे नसणार आहे, पायचीचा लेग बिपर. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. कैलास मामा एवले स्पोर्ट फाउंडेशन, अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन, आपला एसचा खेळाडू या ठिकाणी पाठवा. फायनलचा सामना सुरू होतो. अंतिम सामना 40 प्लसचा अतिशय महत्त्वाचा आहे. तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर करूया. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. कुटुंबाचा चेंडू ऑन साइडला खेळल्यास कोयलेच्या दिशेने चेंडू जाईल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, चेंडू चालला सीमारेषा पार, धावित 4, खणखणीत चौकार. महत्वाचा सामना, धावसंख्या 4. सनी बॅकफुटला जाऊन या ठिकाणी खेळला गेलाय. चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये, एकच धाव मिळेल. प्रेषितचे षटक आहे. मैदानावरती सुभाष भूमकर आणि सनी हे दोन बॅट्समन मैदानावरती आहेत. आघाडीचे फलंदाज, विनीतचे फलंदाज. 5 षटकांचा सामना. अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन, कैलास मामा एवले स्पोर्ट फाउंडेशनच्या दरम्यान ही लढत आहे. पूल केला साइडला, फटकाचा चांगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला जेल. सुभाषचा संपला खेळ. पहिला विकेट बॅटरी .ai विकेट. प्रेषितला या ठिकाणी विकेट मिळते. प्रेक्षकांसाठी बॅटरी .ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मानाची स्पर्धा. पहिल्या पर्वाचा खेळ. स्पर्धेतील शिल्पकार अनिल भाऊ भूमकर. टप्पापर्यंत सुळी घेणार, चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू डिपार्टमध्ये चांगला संपर्क नाही, खूप चांगला झेल टिपला गेलाय. मैदानावरती काकांची खळी संपुष्टात. प्रेषितला मिळते दुसरा यश, दुसरा धक्का.
रुपयाचे पारितोषिक त्यांचे स्पॉन्सर पण आहेत आणि विशेष करून व्यासपीठावरती आपण पाहू शकता निलेश दमेसे साहेब राजेसाहेब गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून या जेलसाठी आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काय खुशी झाली, काय आनंद झालेला आहे. मैदानावरती आपण पाहू शकता रोहिदास पासलकर यांना आनंद झालेला आहे. सनी 11 क्रिकेट क्लब संस्थापक आदरणीय सन्माननीय जयंतजी भोसले सरांचं या ठिकाणी आगमन झालेले लिजंड खेळाडू आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू, सुंदर गोलंदाजी. प्रत्येक षटकारासाठी आता पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सनी 11 क्रिकेट क्लबचे संस्थापक आदरणीय सन्माननीय जयंतजी भोसले साहेबांचं शुभागमन मंचावरती होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. डबल का धाबा आहेत 5-5 2 राहुल राऊत सनी मैदानावरती परिस्थितीचं अप्रतिम षटक आहे. अशुची षटकाची सांगता शानदार खेळ, तिकट मारा केले, सुरेख कामगिरी केली. राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून पारितोषिकांची खरेदी होते. आपण एक बोर्ड पाहतोय, त्या बोर्ड वरती जर डायरेक्ट हिट केलं तर तुमच्यासाठी तुमच्या टीम साठी 1 डे फ्री स्टे विथ फूड. संदेश पाटील त्याच्या टक्के लिजंड खेळाडू आहे. पुण्यनगरीचं नाव रोशन करण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण भारतामध्ये अखिल भारतीय स्तरावरती टेनिस क्रिकेटच्या पटलावरती संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सनी ऑन स्ट्राइक संख्या 5-2 स्वीप केलाय. सुरेख फटका स्पेलिंगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. सनीच्या पाठमधनं कडकडी चौकार. आकुटपता चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. सनी ऑन मनी, काय फटका खेचलाय, काय तडाका आहे, धूम तडाका. चेंडू सीमारेषेच्या पार षटकार. बक्षिसांची अक्षरशः खैरात होणार आज. विशेष करून रँकिंग नंबर 2 खडकवासला प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जर बॅट्समन असेल त्याला देखील बॅट या ठिकाणी दिली जाईल. आणि ओपन हाफ मध्ये अखिल भारतीय स्तरावरती रँकिंग क्रमांक 2 वरती जो बॅटर असेल त्याला देखील या ठिकाणी जयंत भोसले लिजंड खेळाडू आहेत, सनी 11 क्रिकेट क्लब चे संस्थापक आहेत, त्यांच्याकडनं बॅट उपलब्ध झालेले आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मैदानावरती संदेश पाटीलचा षटक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. शेवटचे षटकाचा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी सनीची. 19 वरती बॅटिंग करतायत. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने चांगला संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. एक धाव घेतली जाईल आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना कैलास मामा एवढं स्पोर्ट फाउंडेशन धाव संख्या आहे 20-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल राऊत सनी मैदानावरती आहेत. सनीने खूप चांगली बॅटिंग केली. लिजंड खेळाडू 2013च्या पूर्वी ज्यांची बॅटिंग तुम्ही बघितली नसेल, ज्यांची गोलंदाजी बघितली नसेल, त्यांचा खेळ मैदानावरती पाहण्याची संधी आहे. राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश दामेष्टे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ते आल्यापासून शेअर मार्केट वधारलंय. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 battery.ai present
कडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. अनिल भाऊ भूमकर स्पर्धेचे शिल्पकार. संदेश पाटीलचा षटक समाप्त झालं. मागणं षटक आहे. गुरुजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. छान चेंडू बोललेलं होतं. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉकरमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या वाढले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. महत्वाचा डाव आहे कैलास बाबा युनिट स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ. प्रेषित जबरदस्त कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये. लेखटर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. त्यानंतर आणखीन एक चेंडू आपण बघितलं मैदानावरती. धावसंख्या झाली धाव फलकावरती 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इंपॉर्टेंट मुकाबला है. शानदार खेल बीच मैदान पर. प्रेषित गेंदबाजी कर रहे हैं. सामने बल्लेबाज राहुल 22 बॅकफुटला गेलाय. शॉट साठी जागा बनवली. चेंडू खेळलाय पॉइंटला. सुरेख फटका. अप्पर कट स्क्वेअर कट ताकद आहे बॅट्समनची. सनीनं दमदार बॅटिंग आतापर्यंत केली. धावफलका धाबा आहे ते कुंड 23 ला 2. सनी 22 वरती घेतोय. 11 चेंडू वरती अप्रतिम बॅटिंग केले. शानदार खेळ त्याचा राहिलाय. प्रेषित षटक आहे. टीमला खेळाडू मैदानावरती ऑनसाइडला पूल करायचं होतं परंतु चेंडू डिपार्टमेंटमध्ये संपर्क केला. एका बाजूला सनीने एफर्टलेस बॅटिंग केली पण दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता या मैदानावरती राहुल संघर्ष करतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाहीये. प्रेषितच्या या षटकात आतापर्यंत 4 धावा अत्यंत महत्वाच्या. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. खरं तर 3च धावा आल्या. चौथा चेंडू डॉट आहे. महत्वाचा डाव या ठिकाणी रंगतोय कैलास युनिट स्पोर्ट फाउंडेशन. प्रेषितच्या षटकाचा विचार करता 11 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. 23 ला 2. षटक क्रमांक 3. शेवटचा चेंडू या षटकातला. सुरेख कामगिरी. सुंदर गोलंदाजी प्रेषित कडून दर्जेदार कामगिरी केले. प्रभावित केले. बॅट्समनला मुभा दिली, फ्रीडम दिले मोठे फटके खेळण्याकरता. ऑन साइडला पूल करत असताना चेंडू तितकासा वेगानं आलेला नाहीये. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक राहुल टेबल स्वतःकडे स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ. धाबलकर धाबा 24 ला 2. राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून चौक या ठिकाणी षटकार आणि विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रकाश आमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. शैलेश निवंगुणे यांनी जर गोलंदाजी केली आणि मैदानावरती हॅट्रिक पूर्ण केली तर 5000 रुपयाचं पारितोषिक राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून शैलेश निवंगुणे संघाचा नेता संघाचा कर्णधार. जर तुम्ही गोलंदाजी केली आणि हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहिदास पासेलकर सुरेख कामगिरी मैदानावरती. यशाच्या मागे शैलेश धावफलक धाबा आहेत 24 ला 2. कैलास मामा युनिट स्पोर्ट फाउंडेशन. धमाकेदार खेळ. बॅटरी डॉट ए प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. अनिल भाऊ भूमकर या स्पर्धेचे आयोजक. मनोज तांगट यांच्याकडून आता पारितोषिक घेतले. 2 सलग विकेटसाठी पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहिदास 11,000 रुपयाचं आपलं पारितोषिक आहे 40 प्लस साठी. त्याचे प्रायोजक सध्या मैदानावरती आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्यामुळे एक झेल पकडला होता. त्या झेलसाठी देखील राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक रोहिदास पासरकर यांना प्राप्त झाले. 25 ला 2. 25-2. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती. ऑन साइडला खेळ. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट. एकदा पूर्ण करे. दुसरा धावायचा प्रयत्न. ब्रेक लावलाय तोपर्यंत वेळ झालाय. चुकीचा कॉल. रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. बॅटरी डॉट ए विकेट. केला की नाही? नाही केला शैलेश. ओ माय गॉड. विकेटची संधी तर होती परंतु शैलेश रन आउट केलेलं नाहीये. अधूनमधून अशा प्रकारचे धक्के देऊ शकतो शैलेश. खरं तर संधी होती.
ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू बॅट मध्ये. आता आता शैलेश काय घेतले ना घेतले बोल्ड केलाय. मध्ये रोहिदास पासरकर यांची जबरदस्त गोलंदाजी. मनोज तांगट 2 विकेटसाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक. सुभाष वाकळे मैदानावरती 26 ला 3 नाजूक स्थिती आहे. 5 षटकांचा सामना रनआउटची संधी शैलेश चोळली. त्यानंतर मात्र रोहिदास पासरकर अफलातून गोलंदाजी करताना ड्रीम बॉल टाकलाय. ड्रीम बॉल स्वप्नवत चेंडू होता. ऑफटॉमच्या भारताच्या डोबन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पाठमध्ये संपर्क नाही. खूप चांगली गोलंदाजी रोहिदास पासरकर यांच्याकडून. 26 धावा दाबत करते. 26 ला 3. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक. रोहिदास पासरकर गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षक विभागाचे आपण जर बघितले तर फ्लॅग फ्लिप, एक गली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. 26-3. फुलटा चेंडू वन साइडला खेळाय. फटका चांगला खेळाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जबरदस्त झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षक नमुना. 40+ खेळाडू बघा काय कामगिरी करतात मैदानावरती. वाह, फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक जबरदस्त. सागर शेडगेनं सुंदर क्षेत्ररक्षण केले. अक्षय निर्मल टीव्ही अंपायरच्या दिशेने जात आहेत. या ठिकाणी झालेलं क्षेत्ररक्षण क्लीन आहे की नाही ते पाहूया. मैदानावरती रोहिदास पासरकर यांनी अफलातून कामगिरी केली. जबरदस्त तिकट मारा केलाय. निचूर मारा केलाय. शानदार कामगिरी केली. आता डिसिजन पेंडिंग असेल. टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात ते देखील पाहूया. रोहिदास पासरकर लाजवाब गोलंदाजी झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे उद्घाटे अनिल भाऊ भूमकर यांच्या संकल्पनेमध्ये साकारलेली मानाची स्पर्धा खडकवासला प्रीमियर लीग 2026 अंतिम दिवस आहे. अंतिम महासंग्राम. battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2026. रोहिदास पासरकर सुरक्षित आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती केले. मनोज तांगट पुन्हा एकदा पारितोषिक लावतायत 2 विकेटसाठी 1000 रुपये. 4 षटक समाप्त झाले. 28 ला 3 स्थिती आहे. कैलास मामा एवलेस स्पोर्ट फाउंडेशन. ऑफटॉमच्या भारताच्या डो ऑन साइडला खेळाय. लो बोल्ट असेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक 1 धावेल. 5व्या षटकाचा खेळ. सुभाष वाकळे 2 सदी 24 वरती शानदार बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 24 धावा. 29-3. पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंड कडे जो सपोर्ट त्यांना पाहिजे होता, जी मदत त्यांना हवी होती ती फारशी मिळाली नाहीये. प्रवीण षटक आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला खेचलेला जबरदस्त षटकार. 6 धावांची मोहर. व्हॉट अ शॉट. एखाद्याला झेल पकडलाय का? पकडलाय. 500 रुपयाचा पारितोषिक असेल या ठिकाणी. राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून निलेश अफलातून जेल सीमारेषेच्या बाहेर ज्या मित्राने पकडला त्याच्यासाठी 500 रुपये. आई फटका जबरदस्त आहे. धडाका धूम धडाका. प्रेक्षक बघा. प्रेक्षक काय करतायत? जीवाची आकांक्षा करतायत. एका हाताने 2 हाताने पकडण्याचा प्रयत्न करतायत. खेळ तर झालेला नाही पण षटकार आलेला आहे. सरला काय माझी ताकद. पकडलं नाव सांगा मित्राचं. प्रियांशूला इथे निलेश दमिष्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचं कारण आहे त्यानं एका हाताने झेल पकडलाय पण परत एकदा झेल पकडला तर 2000 रुपये असणार आहे. आणि एका दिवसाची राहण्याची मौज मजा तुमच्यासाठी असणार आहे. 41 ला 3. हाई फटका पा. चेंडू ढकात आहे. पाहूया काय करतोय. पण बाहेर गेलाय. अगदी बाहेर गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता इथे फलंदाजांनी सांगितलं एवढा तडाखा घेतलाय. जबरदस्त षटकार ठोकलाय. जाण शोधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार.
2 मारले तर या ठिकाणी अजून एक मोठं बक्षीस होतं. संपूर्ण टीम साठी सुवर्ण संधी होती निश्चितच. दुसऱ्या बाजूला सनी बॅक टू द पॅव्हलियन 3 षटकारांसाठी पारितोषिक निश्चित आहे. राजेश गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला तिथे स्टे मिळेल. विशेष करून बॅट्समनला पण 6 मारले तर संपूर्ण टीम साठी सुवर्ण संधी होती. बॅटरी डॉट या विकेट. स्पर्धेचे उद्घाटन आदरणीय अनिलभाऊ भूमकर यांच्या माध्यमातून सुभाष वाकळे यांनी तडकावलेल्या त्यांनी टोकलेल्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्पर्धेचे उद्घाटन आदरणीय सन्माननीय अनिलभाऊ भूमकर यांच्या माध्यमातून सुभाष वाकळे 5000 रुपयाचं पारितोषिक 5000. बक्षिसांचे खैरात कडक मस्ता प्रीमियर लीग 47 ला 4 47 for 4. या चेंडूनंतर आणखीन एक गोड बातमी तुम्हाला देणार आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळला. स्कोअरिंग मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना तर या 2 धावा पूर्ण होतील. 2 धावाने 5 षटकाचा गती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न शर्यत लागले. कुणी जिंकले बॅट्समन की या ठिकाणी विकेट किपर शैलेशने जिंकलेली आहे शर्यत होती. आणि या इनिंग नंतर एका हातामध्ये झेल पकडला तर राजेशाही गोल्डन रिसॉर्ट कडून 1000 रुपयाचं पारितोषिक संदीप भाऊ पोकळे यांच्यासाठी. निलेश भाऊ दमिष्टे 5000 रुपयाचं पारितोषिक. 3 महत्वाचे षटकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि आता शैलेश रनआउटचा विकेट अत्यंत महत्वाचा होता तर निलेश भाऊ दमिष्टे यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकावरती धाव संख्या झालेली आहे. या मॅच मध्ये अतिशय महत्वाचा सामना. तर आता फायनलचा पुढच्या फायनल मॅच साठी अर्थात कडक बसला. त्यानंतर ओपन हाफ साठी बॅट्समनने जर अर्धशतक झळकावलं तर संदीप भाऊ पोकळे 5000 रुपये. निलेश भाऊ दमिष्टे 5000 रुपये. त्यानंतर फायनल मॅचच्या विकेटसाठी सुरेश कानगुडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन भाऊ करंजकर आणि त्याचबरोबर कालिदास शिंदे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेटची किंमत पण वाढली आणि षटकाराची पण वाढली, झेलची पण वाढली. एखादा झेल पकडला तर 51 धावा करायचे. 51 धावा करायचे. 51 धावांचं आव्हान आहे. 51 धावांचं आव्हान आहे. समालोचन कक्षामध्ये जर चेंडू सरळ आला षटकार तर बॅट्समनला 1000 आणि जे कॉमेंटेटर पॅनल आहे त्याला 1000. पॅनल मध्ये झालं तर 51 धावांचा पाठला करायचा. मॅच मध्ये देखील आपल्या पोकर देवाच्या बक्षीस देखील महत्वाची आहे. आणि जर समजा हा चेंडू षटकार समजा समालोचन कक्षामध्ये आला बॅट्समनला 1000, कॉमेंटेटरला 1000 आणि गाणं वाजवणारा डीजे आहे त्याला 1000. 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. चला मॅच पण चालू ठेवा. 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. चला लवकर सामना सुरू करा. सगळी पारितोषिक या ठिकाणी तुम्ही सांगताय ना. माझ्याबरोबर मयूर आहे तिथे तो लिहून देईल ज्यामुळे मॅचची कॉमेंट्री पण आणि बक्षीस पण सगळं आपल्याला मजा करायची आहे.
एन्जॉय करायचंच आहे, कारण पहिलं पर्व आहे, खूप छान पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे. शैलेश मैदानावरती दाखल झालाय. शैलेश आणि संदेश ही जोडी मैदानावरती, संदेश पाटील देखील त्या ठिकाणी आहे. शैलेशने या मॅच मध्ये, शैलेश टोंगणे या मॅच मध्ये जर 30 धावा केल्या, अर्धशतक नाही 30 धावा केल्या, तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे निलेश दामेस्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून 5,000 रुपये. आणि त्याचबरोबर या स्पर्धेकरता आणखीन एक आमचे मित्र आहेत आदरणीय संदीप भाऊ पोकळे यांच्याकडून 5,000. 30 धावांसाठी शैलेश भाऊ 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल देशमुख मैदानावरती, गोलंदाजी मार्ग वरती शैलेश आणि संदेशची जोडी मैदानावर. शैलेश आणि संदेश नॉट आउट जिंदाबाद. जर मैदानाच्या बाहेर आले मॅच जिंकून, तर या ठिकाणी निलेश दमिष्टे राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून बक्षीस असेल. संदीप भाऊ 2,500, निलेश भाऊ 2,500, रक्कम आहे 5,000. 5,000 ओनली 5,000 रुपये. 51 धावांचा पाठलाग करायचा. 2 स्पर्धा मी या मोसमात अशा बघितल्यात. सध्या एक ग्रामीण बिग बॅश तिथेही बक्षिसाची गरज झाली. आता इथे पुण्यामध्ये सिंहगडच्या मैदानावरती पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. संदेश पाटलेच्या बॅटमध्ये जबरदस्त स्वीपचा फटका. संदेशनं टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्या क्रमांकावरती बॅटिंग केली. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सगळ्या क्रमांकावरती बॅटिंग करणारा बॅट्समन. या ठिकाणी संदीप भाऊ आणि दिनेश भाऊ यांच्याकडून या इनिंग मध्ये जर संदेशने या ठिकाणी नॉस्टकर रेनवर गेला, शैलेशने जर षटकार ठोठवला, तर बक्षीस आहे 2,000 रुपये. मनोज दागट 3 षटकारांसाठी बक्षीस आहे 2,000 रुपयाचं. या चेंडूवरती षटकाराला शैलेशच्या बॅट मधनं तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीप भाऊ, निलेश भाऊ. पहिला चेंडू टॅप केला आहे, कव्हर मध्ये खेळलेला आहे. एकच धावेत. महत्वाचा सामना फक्त स्लो करू नका. महत्वाचा मॅच आहे, कारण वेळ आपल्याकडे नाही, वेळ कमी आहे. वेळ देखील महत्वाची असेल सगळ्यांसाठी. 3:27 झाली. अमोल देशमुख याने जर आता बोल्ड घेतला, तर निलेश दादांकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय सावंत यांच्याकडनं 500, रक्कम झाली 1,500. अमोल देशमुख साठी पारितोषिक आहे. कबर चेंडू करून सुरेख फटका चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 1 टू कपूर, सीमारेषा पार चौकार. यांच्याकडून शैलेशच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमोल देशमुख. टप्प्याचा सुरेख चेंडू होता. संदेशनं सुरक्षित पद्धतीने करून काढला. ऑफसाईडला पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे अमोल देशमुख. यांच्या क्लीन बोर्ड करता देखील पारितोषिक आहे. संदीप भाऊ, निलेश भाऊ. त्याचबरोबर मैदानावरती महत्वाचा सामना. 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे क्लीन बोल्ड साठी. धावसंख्या 6 आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहताय. टेनिसक्रिकेट.in वरती पहिल्यांदा मॅच मोठी प्लसचा शानदार खेळ. जास्त वेळ घेऊ नका, फक्त विनंती आपल्याला. फुलटॉस. संदेश त्यावरती बनलाय बॉस. हा बॉस नाही, हा बिग बॉस आहे. बिग 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 षटकार.
महत्वाचा फायनलचा सामना असणार आहे. सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. बॉल द्या मैदानावरती. सामना सुरू ठेवा. धावसंख्या 12. संदेश स्ट्रायकर एंडला आहे. अमोल देशमुखचे अतिशय महत्वाचं षटक. पप्पू कुबर. शैलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर मनोज दांगट यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता शेअर मार्केट वधारले. पप्पू कुबर षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. फटका खेळाय. जबरदस्त फटका. चेंडू झाली सीमारेषा पार. रंगात्मक बॅटिंग शैलेच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. सन्माननीय निलेश दमिष्टे यांच्या माध्यमातून ऑनसाइड खेळायचं होतं. चेंडू बॅटमध्ये संपर्क करायचा. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुभाष यांनी आज जबरदस्त बॅटिंग केली. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. शानदार बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहिलं. गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट मारा. पण करताना 4 बॉम्बर चेंडू पळवला. ऑनसाइडला स्क्वेअरिंग मध्ये क्षेत्ररक्षक एक धावेल. एकूण धावसंख्या वाढते. धावसंख्या पुत्रे ती आता 17. एकच धावांचा पाठलाग करायचा. मैदानावरती अनिल भूमकर स्पोर्ट फाउंडेशन, कैलास बाबा येवले स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. अटीतटीचा सामना. प्रेक्षकांसाठी एका हातामध्ये झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश दमिष्टे यांच्या माध्यमातून ऑनसाइडला फटका 4 खेळलाय. छोटू चाल स्क्वेअरिंगला सीमारेषा पार. संदेशच्या बॅटमधनं कडकडीत चौकार. विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. निलेश सरांकडनं 500 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडा खाली जाणारा चेंडू आहे. यानंतर विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव NB संविधान ग्रुप पुणे पोलीस अखिल भारतीय स्तरावरचा पहिला सामना या ठिकाणी अर्थात अंतिम सामना असणार आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. धावसंख्या 21. सुभाष बॅट पुढे जाऊन पॉइंटच्या डोक्यावर खेळले. सुरेख फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. अतिशय वेगानं 2 धावा पडवतील. धावसंख्या 23. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा 23 आहेत. जास्त वेळ घेऊ नका. महत्वाचा सामना आहे. बक्षिसांचे खैरात होते आहे. खडकवासला प्रीमियर लीग 2025 चे आयोजक शिल्पकार उद्घाटक आदरणीय अनिल भाऊ भूमकर. चला जास्त वेळ घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा. चला लवकर. धावसंख्या धापकावरती 23 आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतील. अतिशय महत्वाचा सामना असेल. राहुल 23 धाबा धापकावरती. सुभाष वाकडेच्या षटकामध्ये 11 धाबा. संदेश पाटील घेतात 17 मध्ये. शैलेश जोंगोडे 6 वरती घेतात. 30 धाबांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज दांगट सलग 2 षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पप्पू कुमार शैलेशच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुलच्या प्रत्येक विकेटसाठी विजय सावंत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश दादांकडनं पारितोषिक 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक फक्त शैलेशसाठी. तर मैदानाच्या बाहेर झेल पकडला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक हातात पकडायला लागेल. राहुल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असतील. धावसंख्या 23. बिनबाद 23. पुढे सचवा चेंडू ऑन साइडला खेळाय. लॉकऑन मध्ये पण क्षेत्ररक्षक एकच धाबळेल. एकीने धावसंख्या पुढे 24 वरती जिंकण्याकरता 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता. रोमहर्षक सामना होईल का पाहूया. अटीतटीची लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. समार्जन कक्षामध्ये
जर चेंडू आला तर बॅट्समनला 1000, डीजे मास्टरला 1000 आणि कॉमेंटेटरला 1000. राहुल राऊत स्कोररला 1000. 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण चेंडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येणे गरजेचं आहे. 24 धावा दाबालकावरती ऑन साइडला फटका 4 खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला झेल. विजय सावंत या विकेट साठी, राहुलच्या विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश पाटे बॅक टू द पॅव्हलियन. विसरला काय मैदानावरती या. चला बॅट्समन जरा चला लवकर मैदानावरती. नवीन बॅट्समन जास्त वेळ घेऊ नका. स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय सन्माननीय अनिल भाऊ भूमकर सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. त्याचबरोबर अमरदादा खेडेकर शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. महेश शिंदे, संदीप कदम, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश वेंद्रे, अजित गायकवाड, शेखर रायकर, रोहनदादा करंजकर, अमर निमुंगुणे, ओंकार शिंदे, मनोज मांजरे, हेमंत मुंडेकर, विनोद पावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत गावटे, भाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज सगडे, रणजितसिंग जगताप. सामन्याला होते सुरुवात. राहुल विजय सावंत यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक. धावसंख्या 24. 24ला 1. 16 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. संतोष पवार ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. एक मागे खेलने की कोशिश जरूर की गई लेकिन कामयाबी नहीं मिली है. 24ला 1. 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. राहुल राऊत गोलंदाजी मार्क वरती. अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन, कैलास मामा युनिट स्पोर्ट फाउंडेशन. फुलटा चेंडूवरती जबरदस्त फटका खेळाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? निश्चित पलीकडे जाईल. 1 टॉस ओव्हर द रोप अँड 4 रन्स. ब्युटिफुल बॅटिंग. संतोष पवारचा पलटवार. कडकडीत चौकार. धावसंख्या 28. 28ला 1. 14 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. आखोटामधला चेंडू आहे. पॉवरफुल कडक. प्रेक्षक त्या ठिकाणी होते, प्रभावित झाले होते. एखाद्याला झेल पकडण्याचा प्रयत्न त्यांचा अयशस्वी झालेला आहे. आणि संतोष पवारची पॉवरफुल षटकार. मार्क वरती सज्ज संतोष पवार 10 वरती घेत आहे. ऑप्टमच्या बॅटचा चेंडू जबरदस्त फटका खेळाय. चेंडू आधी गोळीच्या वेगानं या गौतला आग लावा. सीमारेषा पार जातोय चौकार. सुपर बॅटिंग. थँक्यू डीजे. संविधान ग्रुप पुणे पोलीस, पुणे पोलीस बॉयज आपल्याला विनंती आहे. विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबी आपल्यालाही विनंती आहे. सामना समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर बॅटवर जे बॅटर आहेत ते लगेच मैदानावरती जातील. विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबी, संविधान ग्रुप पुणे पोलीस. जास्त वेळ घेऊ नका मैदानावरती. उर्वरित 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 38ला 1 स्थिती आहे. 51 धावांचा पाठलाग. अमोल देशमुख अतिशय महत्वाचा षटक असेल. अमोल देशमुख कॉटन बोल्ड केलं तर 1000 रुपये बक्षीस आहे. दिनेश दमेस्टे गोल्डन राजेशाही गोल्डन रिसॉर्टच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अमोल देशमुख हे षटक पहिल्या षटकात 12 धावा. डावखुरा फलंदाज शैलेश निवंगंडे स्ट्रायकर यांना फटका तर 4 खेळला. कॅप मध्ये खेळलेला आहे. अनोखा अंदाज संदेश. त्याचबरोबर शैलेश आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही बॅटमन संतोष शैलेश संदेश कामालीची कामगिरी करतायत. चेंडू सीमारेषा पार चौकार. करता 9 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना, दर्जेदार फटका. रिव्हर्सचा फटका खेळला. पुन्हा एकदा चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. शैलेशच्या बॅट बंद, कडकडी चौकार.
ठिकाणी खेळला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे निलेश सरांच्या माध्यमातून. 30 धाबा या ठिकाणी जर केल्या तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी थोड्याच वेळात या मंचावरती आपण त्यांची चातक पक्षाप्रमाणे वाट बघतो आहे. मराठा सेवक मनोज जरांगे पाटील साहेबांचं शुभागमन मंचावरती होणार आहे. घुसून मारायचं होतं. तिसरा चौकार आला तर निश्चितच 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण ते हुकलंय. 47 ला 1 जिंकण्याकरता आवश्यकता असेल या मॅच मध्ये, या अंतिम सामन्यामध्ये महत्वाचा डाव आहे 4 धाबांची. षटकार मारून हा सामना संपवला संतोषनं. तर या ठिकाणी निलेश दादांकडनं पारितोषिक असेल 1000 रुपयाचं. अमोलच्या कॉटन बोल्ट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पूल करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची पसंती, 1000 रुपयाचा प्रश्न होता. अमोल देशमुख संधी होती, संधी निर्माण झाली, परंतु त्याचा फायदा घेता आले नाही. 48 ला 1 चौथ्या षटकाचा खेळ, 8 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता मराठा सेवक ज्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये सातत्याने आपण पाहू शकता एक इतिहास घडवला. आदरणीय सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचा शुभागमन थोडाच वाद होतोय. अमोल देशमुख गोलंदाजी मार्क वरती, ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, सुरेख चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न केला नाही, शिरीषने सोडून दिला होता, त्यामुळे चेंडू जाईल यष्टी दिशेनं. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. अमोल देशमुख चॅलेंज केलंय, व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. या ठिकाणी अमोल देशमुख मैदानावरती आहेत. कॉटन बोल्ट करता त्यांच्याकरता 2000 रुपयाचं पारितोषिक दिले त्यांच्या माध्यमातून. निलेश जमेशचे साहेब बक्षांची खरेदी करतात. 48 ला 1 शैलेश घेतोय 16 वरती, संतोष पवार 15, 7 चेंडू मध्ये 3 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. शैलेशने षटकारानं सामना या ठिकाणी संपवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल देशमुखची अफलातून कामगिरी मैदानावरती सुरेख गोलंदाजी करत असताना. जास्त वेळ घेऊ नका. बॅटरी डॉट प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे उद्घाते अनिल भाऊ भूमकर. साईडला लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फुटबॉल खेळताना इथे क्षेत्ररक्षक चेल घेणं गरजेचं होतं. 48 ला 1 आहे, 49 ला 1 आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचा डाव आहे. शैलेशनं जर आता हा सामना संपवण्याकरता खरं तर 2 धाबांची आवश्यकता आहे. जर समालोचन कक्षामध्ये षटकार ठोठवला तर शैलेश 2000 रुपयाचं पारितोषिक, डीजे मास्टर 2000 रुपयाचं पारितोषिक, स्कोरर 2000 रुपयाचं पारितोषिक, कॉमेंटेटर 2000 रुपयाचं पारितोषिक. सगळे ना 49 ला 1 शैलेश स्ट्रायकर. शैलेश 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही स्टाईल मॅच संपवायचे आणि समालोचन कक्षामध्ये चेंडू मारायचे. सुभाष वाकळे 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेश दमिष्टे यांच्या माध्यमातून पारितोषिक. रिव्हर्स मारला 8000 रुपये बक्षीस लावलं गेलं होतं. सुंदर बॅटिंग साठी या ठिकाणी शैलेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता सामना इथे आपण पाहू शकता कैलास मामा एवढे स्पोर्ट फाउंडेशन जिंकलाय 9 विकेटी. चला लगेच मैदानावरती संविधान ग्रुप पुणे पोलीस विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव. जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच मैदानावरती यायचे.
विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईज हस्तांदोलन झाल्यानंतर लगेचच आपण आतमध्ये या मैदानावरती या बॅटर आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्ररक्षक लवकर मैदानावरती यायचे सुभाष वाकळे विजय सावंत अनिल भाऊ भूमकर निलेश भाऊ दमिष्टे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत ती आता या ठिकाणी दिली जातील संदेश सनी रामटेके सुभाष पाकळे संदेश पाटे आणि त्याचबरोबर मी विनंती करेन या ठिकाणी शैलेशला आपण या लवकर सर्वांनी चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे क्षेत्ररक्षण सजून घ्या ओपन अप या ठिकाणी सुरू होतोय शैलेशच्या अफलातून बॅटिंग साठी इथे पारितोषिक असेल निलेश भाऊ दमिष्टे संदेश सनी सुभाष सर चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या पहिल्यांदा क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज ₹500 पारितोषिक शैलेशसाठी निलेश भाऊ दमिष्टे यांच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग केले संदेशच्या षटकारासाठी ₹500 पारितोषिक असणार आहे शैलेश अभिनंदन ₹500 500 संदेश पाटील